मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल बुधाजी आणि त्याच्या साथीला सेवाग ही सलामीची जोडी स्ट्राईक एंड मध्ये आपण पाहू शकाल. बुधाजी तर गोलंदाजी ट्रॅक मध्ये अमोल कवटे. सेमीफायनल 1 आपण पाहिला, सॉरी सेमीफायनल 2 आपण पाहिला. तिथे मात्र फ्रेंडशिप धारकीड हा संघ मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचला. अखेर पहिलाच बॉल मोठे घरचा पोकळवासा वाराशिरा बसा बसा. इथे मात्र डॉट निर्धाव चेंडू बेकार काम. गचंडी बॉल बुचंडी बॉल डॉट बॉल निर्धाव चेंडू. सुरुवात चांगली झाली. हो बोला हो हो. पुढचा चेंडू फटका इथे बसलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि यावेळेस हो फाडा बेकार कार्यक्रम. काय सांगायचं आहे. रठ्ठा महाराजेला पण कुपोषित लागला. खाऊन पिऊन हाडका बाहेर आली. तिथे फलंदाज बुधाजी झाला बाद. सुवर्ण संधी होती त्या संधीचं सोनं केलं. किपरचं कौतुक करावं लागेल. बाकी बघा ना काय सांगायचं आहे. जशी कॅच घेतली तशा गड्याचे रे हसू 100% येळताची स्टोरी लागल ही तुझी. काय सांगायचं आहे. पाठीमागच्या आलेलं धारखिंडवाल्याचा अर्धा वर आडालाय ते तिकडे मग खोपड्याला आहे. पहा काय होणार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळेल तो म्हणजे अमोल कवटे. मैदानाच्या आतमध्ये बंटा दाखल होत असताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती गोलंदाज तयार. बस आता ह्या वेगळाच कार्यक्रम व्हायला लागला. नाही इलाज झाला बाबा. काय सांगायचं सासू सुनेच्या ना आयटम कुणाचे असा प्रकार झाला. नाही इलाज झाला. असा कामगिरी म्हणजे श्याम रत्नासारखी जतन केली विकेट माझी दांडा उडून गेली. ओके ठीक आहे. इथे पहा लागोपाठच्या 2 विकेट आल्या. नाही इलाज झाला. पहिले सेमीफायनल काय सांगायचं दोघे असं बिलगलं तर का खैसा सारखं. पण काय सांगायचं नाही इलाज झाला. येथे मात्र बॉलर आला. बॉलरना काय खाला आणि काय नाही का कमरल काय तायती बीती बांधली. पहिले पॉलापासून कार्यक्रम रन वाढाय पाहिजे तर विकेट वाढत चालल्या. रन मात्र काय सांगता योकूही वाढेना. कंट्रोल रूम गेला काशील बटन सोड मग कंट्रोल रूम. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. रट्टा मोर्चे बाजूला मारलाय. मजबूत मारलाय. फिल्डर वाकून वाकून आलाय. तोपर्यंत बास. अशी फिल्डिंग मध्ये ही ढेंगी फिल्डिंग ढेंगी. अंपरला ओव्हर टाइमचा काम. या ओव्हर टाइम काय नाही झाला तोपर्यंत काय सांगायचं आहे. 1 आणि आता बऱ्याच दिवसांना पाहुणा घरी आला. म्हणजे बऱ्याच दिवसांना सेवा खालच्या आलेलं कोंडाईला तर आता वरच्या आलेलं डोकीकडे झालाय. सेवा बॅट मॉडेल वजन ठोक वजर उचलून जा अंपरला षटाक बाबू जाय. काय सांगायचं आहे. पहा मिस्टर कमरिया ना इलाज. वाईटू पुन्हा बनकर फाडा. सीझन चालू होईल. करवंदा फेकू दे. इथे पहा या बॉलवरती देखील येत असताना संघाची धावसंख्या 2 वरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. पहिलं षटक महत्वाचं आहे. गोलंदाज अमोल कवटे तयार होतो. शेवटचा बॉल. फटका इथे फसलाय आणि ते सुंदर झेल विकेट. चला पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धावा धावफलकावरती फक्त पाहायला मिळतात ते म्हणजे खांडेचीवाडी संघाच्या 2 आणि विकेट गमावलेत आतापर्यंत महत्वाच्या 3. चला जास्तचा वेळ घेऊ नका. विनंती आहे ते म्हणजे टीम धारकीन आपल्याला धावा चेस करायचे. कोण नाही ते आहे पण त्यानं नाव सांगलं नाही. याचं नाव नाही 13 काल तर बाजूला आहे का काय मेरा साथ.
अगदी आपण पाहू शकाल गोरख उर्फ प्रेम, काही नावा नकार द्याव त्याला आधी भेटन होता ते का काय त्याला यानं प्रियम सांगला आवडेवरचा गोरख वापरला आणि आता प्रियम उरकायचं आहे काय बरं भावी नवरदेव. गोलंदाज तयार होईल, गोलंदाजी मार्क होती पुन्हा एकदा. नाही नाही कुछ तो गडबड है दया, दरवाजा तोडो. इथे बॅटला चेंडू स्पर्श होत नाहीये, हा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. नाही ना आता रेकत इथे डॉट आलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल, गोलंदाजी मार्कवरती. कोसऱ्या बॉल होता, मुस्का बॉल होता, पण काय सांगता ना इला झाला. एक रन घेतला, दुसरीचा प्रयत्न, तो परत खालच्या आळेचा गडी वरच्या आळेला उड्या मारितो, नको झाले तर सेवक मात्र बाद झालाय. एकदा वेगानं कंप्लीट झाले, दुसरीच्या प्रयत्नात फलंदाज बाद. खऱ्या अर्थाने ज्यांचा आत्ताच शुभागमन होताना पाहायला मिळतं ते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय मधुकर अप्पा घुडे, ज्यांचं इथे शुभागमन होत आहे. निश्चित अगदी या स्पर्धेसाठी ज्यांचं अमूल्य वेळ आणि ते साहेबांची उपस्थिती, साहेब या तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्नेह स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पाहावं लागेल आता गोरख, ज्याची गोलंदाजी तर चांगली होताना पाहायला मिळते. 4 चेंडू आहेत या पहिल्या डावामधील, धाबा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 3, आणि स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच रवी. रवी व त्याचा टिचा भरलाय का काय होते बॅट्समनचा, याकडे राहतो यावेळेस. हो फटका जरूर सजवण्याचा प्रयत्न, एक सिंगल घेतली गेली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय का, हो हो, आणि इथे थांबवलं गेलं. एकच सिंगल आली. संघाची धावसंख्या मात्र 4 वरती आपल्याला पाहायला मिळते. या पहिल्या डावामधील 3 चेंडूचा खेळ उर्वरित शिल्लक आहे. 4 विकेट 4 धावा, आणि यावेळेस स्ट्राईक एंडमध्ये कल्पेश. अगदी पुढचा चेंडू, गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस हो गड्यावर लपडा असा झालाय का मला आरडायची सवय लागली आणि नेमका मग इकडे रेकायला लागलो का अख्खा कॉम्प्युटर बंद होतो. म्हणजे माझ्याच दोष आहे का लाईटीत दोष आहे त्याच कळना. इथे पहा यावेळेस देखील सिंगल आले. संघाची धावसंख्या 5 वरती. शेवटचे 2 चेंडू या डावामध्ये शिल्लक आहे. प्रेम तयार अर्थात गोरख, गडी मात्र बेकार वाकडा राहतो. मजबूत मारलाय, खुरपून मारलाय, पण नाही इलाज. फिल्डर मात्र तोटकासारखा बॉलावर धावलाय, तोपर्यंत बास. हा त्यानं सांगला कव्हर देण्यात ते लागितलाय. काय नाही रोशन बिशन नाही, अशी फिल्डिंग म्हणजे शेम बेडूक चाप्या फिल्डिंग. फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डिंग बेडूक चापी, चापाचापी सुरू झाली. शेवटचा चेंडू आता डावामध्ये शिल्लक आहेत. 8 धावा आहेत धावफलकावरती. आता बरेच दिवसांना निश्चित उजव्या हाताचा म्हणजे काय सांगताय सरळ आणि सोप्पा बॅट्समन कल्पेश, तर गोरख तयार होतोय या बॉलवरती. आता टार्गेट किती सेट होणार, आणि लगेच हा चेंडू झाल्यानंतर लगेच दार्किन संघ आपण लगेच मैदान खाली करा. माझ्यासारख्या डाय मारली असती, हात व कोपराय कातडी दिल्या तरी चालली असती. कंचा त्याला कोयलूचा पाणी पाजा, कंचा येडा द्याले. इथे पहा अशा पद्धतीनं अगदी पहिला डाव समाप्त झाला. पहिल्या डावामध्ये एक सिंगल घेतली आणि दुसऱ्या डावासाठी फलंदाज बाद झालाय. संघाची धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचले ती 9, आणि विजयासाठी 10 धाव्यांची गरज असेल फ्रेंडशिप धारकीन या संघाला. स्क्रीनवरती आपण प्रेक्षक पाहू शकाल. प्रेक्षकांची अलोट गर्दी या स्पर्धेसाठी, आणि निश्चित या स्पर्धेसाठी या सायंकाळच्या महत्त्वाच्या मोमेंटला जिथे मान्यवरांची उपस्थिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख सन्मान्य श्री मधुकर अप्पा गुडे साहेब खऱ्या अर्थाने इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील या सायंकाळच्या सत्रामध्ये आणि मेगा फायनलमध्ये करूया सहर्ष मनपूर्वक सस्नेह स्वागत आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल मेगा फायनलचा दुसरा डाव, तिथे 10 धावा बनवायच्या फ्रेंडशिप धारखिंड या संघाला. चला इथे सलामीची जोडी. आवडे यार बऱ्या झाडाव नका चढू, फुकाट काय सांगायचं आहे. हा
चला, एक तालुक्या शेजारील संघ आणि एक याच परिसरातील संघ सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. अमोल कवट्यानं त्याच्या साथीला पांडुरंग, त्यांना नाव काय दिलंय? परची प्राची काच नाव आहे त्याचे भावाचे पूर नाही, त्याला हे वयात पूर झाली म्हणजे काय सांगायचं, मला विचार पडलं. बिना लायसनी गाडी आहे वाटते अजून. यस, अमोल कवटे लायसनी गाडी झाली, गेलसाली त्याला स्वस्त्यामध्ये विकून टिकला. जाऊया सलामीची जोडी तर मैदानात 4 मध्ये दाखल झाले. 10 धाब्यांची गरज आहे. 12 चेंडूमध्ये 10 धाबा बनवायचा आहे. सायंकाळचं सत्र आणि मेगा फायनलचा सामना दुसऱ्या डाबाकडे आपण वळत असताना सेवाग तयार होत असताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने पहिल्या षटकाची जबाबदारी आहे. चला, पांडुरंग स्ट्राइक एंड वरती आहे. वेळ वाचवणं महत्त्वाचं राहील, कारण की सूर्य पूर्णपणे आता सूर्यास्ताकडे झुकलेला आहे. त्यामुळे आपल्याला अंधार पडण्या अगोदर सामना हा कंप्लीट होणं अनिवार्य राहील, याची मात्र दोन्ही टीमने नोंद घ्यायची आहे. पंच ग्रीन सिग्नल द्या, डावाला सुरुवात करा. सेवाग तयार होत असताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू. 10 धाब्यांची गरज आहे. स्ट्राइक एंड वरती पांडुरंग. या शम कार्यक्रम टिक फॉर टॅक्सचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये देत असताना डाबाला इथे मात्र या दुसऱ्या डाबाला डॉट चेंडू होताना पाहायला मिळालाय. सुरुवात कमालीची होताना पाहायला मिळाली, परंतु आता इथून पुढे कशा प्रकारची होणार. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती. सेवाग स्ट्राइक एंड मध्ये आपण पाहू शकाल. पांडुरंग कोसऱ्या बॉल बेकार, याचा भोतरा फाडला. 5 ला 1, 10 ला 3. चकबार चकबार चकबार. झेल इम्पॉर्टंट होता, पण नाही झाला. तो जाग्यावरून तगडा हल्लाय नाही, नेमका काय झाला आणि काय नाही. हा, अमोल कवटे मुकाजे, त्याला मुकाजे. इथे पहा, ह्या बॉलवरती देखील मला वाटतं धावा येतील. त्या म्हणजेच 1 नाही 2 ना, 2 सर्दी झाली ना, त्यामुळे करता नाही आला. पाहू शकाल. सेवाग पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू हाताळण्यासाठी तयार. 8 ची गरज. फटका इथे पुन्हा एकदा पोचलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि आता मात्र शम कार्यक्रम झाला. दिल्या घरी सुखी राहावे, मागू नका हुंडा, नाही तर देऊ आम्ही हंडा. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये पप्पू दाखल होताना पाहायला मिळतोय. पांडूला काय जात खालून खेळायचं वय. पांडू दाखल हान कसं की पहिली बारी लागला तर लय भारी, नाही तर उठला सुटला पळाला घरी. परंतु जरूर सुरुवात स्टार्ट मात्र चांगली होताना पाहायला मिळाले. 8 धाब्यांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत इथून पुढे 9 चेंडू 8 धाबा. बस, वाईट बॉल, खराब चेंडू. नाईलाज झाला. कन्यादान सुरू झाला, दान धर्म सुरू झाला. तिथे एक्स्ट्राची 1 धाव येईल. 3 धाबा. 7 धाब्यांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 7 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार. सेवाग स्ट्राइक होती. पप्पू यावेळेस देखील हलक्या हाताने दाबून मारलाय, कुथून मारलाय. फिल्डर मात्र तोटका सारखा आलाय. जा कार्यक्रम फिट झाला. तिथे खावा पक्का मीठ, गडी भावा नीट, असा कार्यक्रम होत असताना एक सिंगल आली. गड्या उलाचा टाइम वाचवा, नाही तर घुबडाचं डोळं लायल्याशिवाय पर्याय नाही मॅच खपवायला. 8 बॉल 6 ची गरज आहे. स्ट्राइक होते अमोल कवटे. इथे पाहू शकाल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका इथे बेकार कार्यक्रम रे. कांडी टाईट मॅच. अशी मॅच म्हणजे भयानक कार्यक्रम. आता मॅच मध्ये आपण पाहू शकाल. सामन्यामध्ये विचार जर आपण केला तर इथे विकेट घाली. आता शेवटचे 7 चेंडू आणि मला वाटतं 6 धावेची गरज. 7 बॉल 6 धावा. विकास आता कार्यक्रम करणार. आपल्या नावामध्ये आहे विकास. कार्यक्रमात मध्ये विकास. कशात काय होणार, कशात नाही. 7 चेंडू 6 धाब्यांची गरज आहे. गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा. सेवाग षटकातील शेवटचा बॉल. स्ट्राइक एंड मध्ये आपण पाहू शकाल. विकास, ज्याच्या नावामध्ये विकास आहे, संघाच्या कामामध्ये विकास करणार का ते पाहिलं जाईल. गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा. आता मात्र कांडी टाईट.
श्याम कार्यक्रम आता काय होणार ही मॅच कोण जिंकणार दोनही संघांच्या किडण्या फुसफुस करणार 100%. कारण अजूनही कार्यक्रम त्या स्थितीचा आहे. तर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला तर तो फिल्डर आता गोटू मैदानाच्या आतमध्ये दाखल. संघाचा एक टॉप ऑर्डरचा खेळाडू परंतु आता यावेळेस मात्र थोडासा उशिरानं मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आणि पप्पू स्ट्राईक एंड मध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज बुधाजी यावेळेस गोलंदाजी मार्क होती तयार होत असताना पाहायला मिळेल. इथे चला बुधाजी आणि शेवटचे 6 चेंडू 6 धाबा. कांडी टाईट मॅच. काय करणार काय नाहीये. चला जास्तचा वेळ घेऊ नका मित्रांनो, सहकार्य करा. स्ट्राईक एंड होते पप्पूला आपण पाहू शकाल. बस आता गड्या शेम कार्यक्रम झाला. मुतखडा पण झाला आणि मुळीयत पण झाला. गड्याची आबाळ झाली. शेवटचे 5 चेंडू 6 धावा. इम्पॉर्टंट मॅच. खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये प्रेक्षकांची देखील अल्लोट गर्दी या मैदानावरती सायंकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार बुधाजी. 5 बॉल 6 ची गरज. रट्टा मारला पण कुपोषित झाला. काय सांगायचं फिल्डर आला. भयानक कार्यक्रम झाला. आता 4 चेंडू आणि विजयासाठी 5 धावा. म्हणजे शेम गडी आहे पण मुतखड्यानं हैराण झाला. कारण मॅच त्या स्थितीची आहे. 4 बॉल 5 ची गरज. 5 बनल्यात. गोलंदाजीमध्ये बुधाजी. आता 4 चेंडू राहिलेत आणि समोर आहे तो म्हणजे गोटीराम. तयार. हलक्या हाताने काबूक मारलाय. सुबूक मारलाय. चिबूक मारलाय. फिल्डिंग मात्र बेकार झाली आहे. काय सांगायचं तोपर्यंत खालच्या आळेचा गडी वरची आलेला. डाळीत कांजी कांज्यात पाणी. क्षेरम कार्यक्रम झाला. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या 6. शेवटचे 3 चेंडू 4 धावा. 3 चेंडू 4. 3 बनल्या तर सुपर ओव्हर. 3 चेंडू विजयासाठी 4 धावेची गरज. पाहू शकाल 3 चेंडू 4 धावा. 3 जर बनल्या तर सुपर ओव्हर. काय घडणार. बुधाजी तयार होतो. स्ट्राईक एंड होते फलंदाज पप्पू. बेकार खेळाय गेला. सुपला पण गडी हुकला आणि तिथे फलंदाज होतो बाद. विकेट. नाही आता या कार्यक्रम असा मला वाटत घरच्या एखादा तरी लगीन जमवाय घेतला. लगीन जमला. सासूला जावय पसंत आला. सासऱ्याला जावय पसंत आला पण नाही इला झाला. माव सासू आली. लगीन मोडून टिकला. कारण 12 चेंडू 10 बनवायच्या होत्या. त्याच्यानंतर आता मॅच मध्ये ट्विस्ट आलंय ते म्हणजे 2 चेंडू 4 धावा. 2 चेंडू 4 धावेची गरज. विशाल उर्फ सायको. आणि या गावचा होणारा जावई सासूरवाडीला येऊन खेळतो. बघ आता तुझं कशी काय बाबा गमत. पहा आता 2 चेंडू 4 ची गरज आहे. स्ट्राईक होती विशाल. फटका इथे हवेत आहे. पाहावं लागेल. उंची आहे. लांबी आणि मला वाटतं तिथे सुंदर झेल. इथे अजून एक धक्का. महत्वाच्या मोमेंटला विकेट. आणि आता जर 3 आलं तर कांडी टाईट. आता मंगल मैदानाच्या आतमध्ये दाखल. अगदी पहा फटका सजवला पण नाही इला झाला. आता जर काय 1 चेंडू जर 4 नाही झाल्या आणि 3 जरी झाल्या तरी सुपर ओव्हर. आणि सुपर ओव्हर सांगला म्हणजे काय भले नाही लग्नाची नाही भेटली तरी चालेल पण मोत्राची. आता काय होणार. मंगल दाखल होतोय. 1 चेंडू 4 ची गरज. 3 बनल्या तरी मॅच कव्हर होऊ शकते. 1 चेंडू आणि 4 ची गरज आहे. 3 बनल्या तर सुपर ओव्हर. चला मैदानाच्या आतमध्ये मॅच ट्विस्ट आहे. कांडीची वाडी आपण देखील वेळ विलंब करू नका कारण की महत्वाचा सामना आहे. आम्हाला देखील माहित आहे सूर्यास्ताकडे पोहोचलाय आणि निश्चित आपल्याकडे वेळ हा फार कमी आहे.
एक चेंडू 4ची गरज. मंगल आहे. आता मात्र काय सांगा धारखिंडचा मगापासून मांड्या घालून मॅच दे काय बसलेलं सगळ्याला मुळीत झाला. सगळं जाग्या उभं झालं कारण मॅच त्या स्थितीची आहे. एक चेंडू 4ची गरज. एक चेंडू 4ची गरज. 3 जर बनल्या तर सुपर ओव्हर होऊ शकते. एक धाव इथे कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न. 2 तर बनल्या जाणार. अखेर तिथे हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. मंगलनं ठोकलाय 4. तिथे हा सामना जिंकलाय फ्रेंडशिप धारखिंड गाडी. आणि आता कार्यक्रम झाला. श्याम कार्यक्रम खांडीच्या वाटचा झाला. नशीब गांडू त्याला काय करी पांडू. नशिबाची साथ मिळाली नाहीये. चला लगेच या जास्तीचा वेळ विलंब घेऊ नका मित्रांनो. लगेच बक्षीस वितरण सोहळा जो आपण संपन्न करतोय. चला